once more. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो काय आहे मित्रांनो, तो आपण महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेऊन आलेला। तर मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। आणि मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही आतापर्यंत जॉईन नसेल केले तर फटाफट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या। त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सर्वात आधी तुम्हाला इथं अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला मी बिटमॅप प्रीसेट दिलेले आहे ते तुम्हाला इथं इम्पोर्ट करून घ्यायचे आहे। तर इम्पोर्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला हा जो व्हिडिओ दिसत आहे इथं सॉन्ग दिलेला आहे। तर तुम्हाला सर्वात आधी इथं फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर सिम्पली प्लस आयकॉनवरती क्लिक करा, मीडियावरती जाऊन तुम्हाला इथून फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। तर इथं फोटो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि इथं फोटोला व्यवस्थितपणे आपल्याला इथं फिल करून घ्यायचे आहे आणि याचा एक्स्ट्रा पार्ट आपल्याला इथं डिलीट करून घ्यायचा आहे। यानंतर पुन्हा तुम्हाला इथं सर्व फोटो तुम्हाला इथं सिम्पली तुम्ही इथं ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, इथं सर्व फोटोंना तुम्ही इथं ॲड करून घ्यायचं आहे। तर इथं सर्व फोटो मी इथे ॲड करून घेतो। सर्व फोटो इथे ॲड झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला इथे सिम्पली एक शॅडो लावायचे आहे। तर शॅडो लावण्याकरता सिम्पली तुम्हाला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती जाऊन तुम्हाला इथून मी शॅडो दिलेला आहे, तो शॅडो तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर हा शॅडो PNG इथं ॲड करून घ्यायचा आहे। हा PNG इथे ॲड झाल्यानंतर याला पण तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला याची लेंथ आपल्याला वाढवून घ्यायची आहे। यानंतर पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती जाऊन तुम्हाला जो PNG नावात दिलेला आहे ते तुम्हाला इथं ॲड करायचं आहे। तर सिम्पली हे व्यवस्थितपणे इथं ॲड झालेलं आहे आणि याला तुम्ही व्यवस्थितपणे इथं छोटंसं करून इथं ॲडजस्ट करून घ्या। तर अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्या। नंतर ब्लेंडिंग ऑपेसिटीवरती क्लिक करायचं आहे आणि इथं लाईटेड म्हणून ऑप्शन निवडून त्यावरती क्लिक करून स्किन करून घ्यायची आहे। यानंतर यासाठी क्लिक करायचं आहे। तर नंतर PNG जी जी लेंथ आहे ते तुम्हाला 10.19 सेकंदपर्यंत तुम्हाला इथं घेऊन यायची आहे, इथपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथं वाढवून घ्या। यानंतर सिम्पली तुम्हाला 10.19 वरती पुन्हा यायचं आहे आणि इथून तुम्हाला दुसरा PNG लावायचा आहे। तर सिम्पली प्लस आयकॉनवरती क्लिक करा, मीडियावरती जा आणि तुम्हाला इथं दुसरा PNG दिलेला आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे। तर अशा प्रकारे इथं व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। ॲडजस्ट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला पुन्हा ब्लेंडिंग ऑपेसिटीवरती जायचं आहे। इथं लाईटिंग म्हणून ऑप्शन मिळून त्यावरती जाऊन स्किन करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे हा पण इमोजी इथं ॲड झालेला आहे। याची लेंथसुद्धा आपल्याला व्हिडिओच्या एंडपर्यंत आपल्याला आता घेऊन जायची आहे। यानंतर सिम्पली तुम्हाला इथं इफेक्ट लावायचे आहेत। तर इफेक्ट लावण्याकरता सिम्पली तुम्हाला मी शेक इफेक्ट दिलेला आहे, तर ते तुम्हाला प्रोजेक्ट इथं ओपन करून घ्यायचा आहे। तर तो प्रोजेक्ट तुम्ही इथं सिम्पली ओपन करून घ्या। तो प्रोजेक्ट तुम्ही इथं ओपन केल्यानंतर सिम्पली पहिला जो फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचा आहे। पहिल्या फोटोवरती क्लिक करायचा आहे आणि इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटवर क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचे आहेत। नंतर तुम्हाला आपल्या प्रोजेक्टवरती यायचं आहे। प्रोजेक्टवर आल्यानंतर सिम्पली जे सुरुवातीचे 3 फोटो दिलेले आहेत त्या 3 फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे। तर अशा प्रकारे इथं इफेक्टवरती क्लिक करा। यानंतर 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या। हा इफेक्ट आपल्याला सुरुवातीच्या 3 फोटोंना इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। यानंतर सिम्पली ज्याच्या समोरले जे फोटो आहेत त्या फोटोंना तुम्हाला दुसरा इफेक्ट लावायचा आहे। त्याकरता सिम्पली पुन्हा तुम्हाला शेक इफेक्टवरती जायचं आहे। शेक इफेक्टवरती गेल्यानंतर जो 2 नंबरचा फोटो दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटवर क्लिक करून तुम्हाला इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे आहेत। यानंतर पुन्हा आपल्या प्रोजेक्टवरती वापस यायचं आहे। यानंतर सिम्पली जोपर्यंत आपले जे लहान फोटो दिलेले आहेत ते लहान फोटोंना हा इफेक्ट सर्व फोटोंना हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे। तर सर्व लहान फोटोंना हा इथं अप्लाय करून घ्यायचा आहे आपल्याला। तर अशा प्रकारे इथं अप्लाय करून घ्या। इफेक्टवर क्लिक करा, 3 डॉट क्लिक करून इथं पेस्ट इफेक्ट करून घ्या।
तर अशा प्रकारे इथं सर्वांना म्हणजे सर्व जे लहान फोटो आहेत त्यांना आपण इथं अप्लाय करून देत आहोत. तर या इफेक्ट इथं अप्लाय झाल्यानंतर सिम्पली याच्या समोरले जे फोटो आहेत त्या फोटोंना इफेक्ट लावण्याकरता आपल्याला दुसरा शेक इफेक्ट कॉपी करावा लागेल. त्याकरता पुन्हा आपल्या शेक इफेक्टवरती वापस यायचं आहे. आपल्याला पुन्हा बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्टवरती जायचं आहे आणि तुम्हाला इथून जो 3 नंबरचा फोटो दिलेला आहे त्यावरती जायचं आहे आणि तुम्हाला इथं फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. यानंतर पुन्हा आपल्या प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि जे आखरी जे तुम्हाला छोटे फोटोच्या समोरले फोटो राहिलेले आहेत त्या फोटोंना हा इफेक्ट इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा इथं अप्लाय करून घेत आहोत. नंतर पुन्हा दुसऱ्या फोटोला पण तिसऱ्या फोटोला पण अशाच प्रकारे इथं सर्व फोटोंना इथं तुम्ही अप्लाय करून द्या. हा इफेक्ट इथं अप्लाय झाल्यानंतर जे आपले टेक्स्ट दिलेले आहेत PNG दिलेले आहेत तर त्या PNGला तुम्हाला इथं इफेक्ट लावायचा आहे. तर त्याकरता सिम्पली तुम्हाला पुन्हा आपल्या शेक इफेक्टवरती जायचं आहे आणि तुम्हाला इथून जे 4 नंबरचा फोटो दिला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या प्रोजेक्टवरती वापस यायचं आहे आणि जे सुरुवातीला PNG दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट आपल्याला करून घ्यायचा आहे. यानंतर ज्याचा पुढचा PNG दिला आहे त्यावरती पण क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथं एडिट झालेला आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा जर आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा.